कॅश फ्लो कसा हाताळावा. आता शब्दच पाहिला तुम्ही तर फ्लो म्हणजे वाहणे, त्याच्या विरुद्ध हे एका ठिकाणी साचून राहणे. प्रवाहित स्वरूपात कॅश येणे जाणे याला कॅश फ्लो म्हणतात, अगदी सामान्य भाषेत. पण तुम्ही असं बघितलं की कॅश फ्लो स्टेटमेंट करा, तर आपण म्हणून मला नाही माहिती, कारण ते थोडं तज्ज्ञांचं काम झालं, बरोबर. तर कॅश फ्लो म्हणजे काय, माझे कुठनं कुठनं कॅशचे स्त्रोत आहेत आणि कुठनं कुठनं कॅश जाते. आता हे तसं म्हणलं तर सोपं आहे. एखादा छोटा व्यावसायिक असतो ज्याचे सगळेच व्यवहार कॅशमध्ये किंवा हल्लीच्या भाषेत इलेक्ट्रॉनिक पेमेंटमध्ये होत असतील, त्यांना जास्त समस्या येणार नाही. पण जर आपण पाहिलं ॲक्रुअल बेसिस ऑफ सिस्टम, त्यात असं होतं की माझं देणं असलं तरी मला त्याची नोंद करावी लागते, पण ते ताळेबंदात नोंदलं जातं. पण कॅश फ्लो का करायचा मग? माझ्याकडे बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद आहे, नफा तोटा पत्रक आहे, त्याच्या पुढे कॅश फ्लो का करायचा? तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे आज मला जर कोणाला पैसे द्यायचे किंवा 3 महिन्यांनी मोठ्या रकमेचा व्यवहार करायचा आहे, तर मला ती रक्कम त्या दिवशी तिथे हजर असणे अगदीच क्रमप्राप्त आहे. त्याच्यासाठी मग नियोजन जे करायला लागतं ते सगळं कॅश फ्लोमध्ये येतं. आता तांत्रिकदृष्ट्या 3 भाग आहेत. एक ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणजे माझा खरेदी विक्री किंवा मी व्यवसायामध्ये वस्तू निर्मिती करतो, ती विकतो, त्यातनं येणारे पैसे, अर्थात माझ्या देणेकरांना देऊन उरणारे, त्याला ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणतात. दुसरा कॅश फ्लो असतो तो इन्व्हेस्टिंग, म्हणजे मी कुठंतरी गुंतवतो. जेव्हा मी एखादी मोठी मालमत्ता घेतो किंवा यंत्रसामुग्री घेतो, तेव्हा तो जो पैसा बाहेर जातो त्याला त्या यंत्रसामुग्रीसाठीचा आउटफ्लो म्हणतात, म्हणजे इन्व्हेस्टिंग स्वरूपाचा तो कॅश फ्लो आहे. मग इन्व्हेस्टिंग स्वरूपामध्ये कुठला येतो, तर माझं समजा माझी एक एफडी आहे आणि त्याच्यावर मला ती मॅच्युअर होऊन पैसे आले, तर ते माझे इन्व्हेस्टमेंट मधला इनफ्लो झाला. आणि तिसरा आहे तो म्हणजे फायनान्सिंग स्वरूपाचा कॅश फ्लो. फायनान्सिंग म्हणजे माझ्याकडे पैसे नाही, धंद्यात पैसे नाही. आता परत आपण ती एक कन्सेप्ट बघूच की मी आणि माझा धंदा वेगळा, म्हणजे माझ्या धंद्यात सध्या पैसे नाही, तर त्याच्यात भांडवल आणायचं कुठल्या स्वरूपाचं, त्याला फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी म्हणतात. तर 3 महत्वाचे भाग आहेत: ऑपरेटिंग कॅश फ्लो, इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो आणि फायनान्सिंग कॅश फ्लो. आणि त्याचं टायमिंग, की कुठल्या वेळेला कुठलं ड्यू असतं, कुठले खर्च कुठल्या महिन्यात आहे, याचा एकदा तुम्हाला लईचा अंदाज आला तर त्यानुसार कॅश फ्लोची तुम्हाला आखणी करता येते. आणि ती आखणी करता आली, तुम्हाला जे एकदम कॅश आउटची पोझिशन येते की अरे आज माझ्याकडे काहीच नाही, तसं होऊ नये. आणि पैशासोबत आणता येत नाही हे खरं असल्यामुळे आपण कॅश फ्लो जर मांडला किंवा त्याच्याप्रमाणे प्रयत्न केला, तर अजून चांगल्या पद्धतीने व्यवसायात आपल्याला उभं राहता येईल.